उंच विमाने उडतात आकाशी, तशीच उभी राहू दे ही गुढी घरापाशी. सुखाचा वर्षा हो तुमच्या आयुष्यात. हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नमस्कार मंडळी. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच आपला मराठमोळा गुढीपाडवा. कडक उन्हाच्या झळा लागत असतानाच निसर्गात होणारा बदल आणि आपल्या संस्कृतीतील मांगल्याचा हा सण. आजच्या ह्या ब्लॉगमध्ये आपण केवळ गुढी कशी उभारायची हेच बघणार नाही, तर त्यामागचं विस्मयकारक विज्ञान, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील विजय उत्सव आणि आरोग्यासाठी कडुनिंबाचं महत्त्व, अशा प्रत्येक गोष्टीचा सविस्तर आढावा घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला या नवीन वर्षासाठी एक सक्सेस मंत्रसुद्धा देणार आहे. पुराणानुसार ह्याच दिवशी भगवान ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली, म्हणून याला ब्रह्मध्वज असेही म्हणतात. हे सृष्टीच्या उत्पत्तीचं प्रतीक आहे. 14 वर्षांचा वनवास संपून प्रभू श्रीराम जेव्हा अयोध्येत परतले, तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा. अयोध्येतील जनतेने घराघरात गुढ्या उभारून आणि तोरणे लावून त्यांचे स्वागत केले. महाराष्ट्राच्या मातीत गुढीपाडव्याला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले ते शिवरायांच्या काळात. जेव्हा मराठा सैन्य युद्ध जिंकून परतायचे, तेव्हा स्वराज्यातील जनता विजयाचे प्रतीक म्हणून विजयध्वज म्हणजेच गुढी उभारायची. असे म्हणतात की शालिवाहन नावाच्या राजाने मातीच्या सैनिकांमध्ये प्राण फुंकून शत्रूचा पराभव केला होता. तेव्हापासूनच शालिवाहन शक सुरू झाले. आजही आपण पंचांगात हे शक वापरतो. गुढीमागील प्रत्येक वस्तूमागे एक अर्थ दडलेला आहे. बांबूची काठी हे कण्याचं प्रतीक आहे. जसा आपला कणा आपल्याला ताठ ठेवतो, तशीच ही काठी जीवनात स्थिर राहण्याची प्रेरणा देते. काठीला लावलेलं वस्त्र, जसं की जरीची साडी किंवा खण, हे वैभवाचं प्रतीक आहे. कडुनिंबाची पानं ही कडू आठवणी विसरून आरोग्याकडे लक्ष देण्याचा संदेश देतात. आंब्याची पाने ही मांगल्याचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे. साखरेच्या गाठी या जीवनात गोडवा असावा यासाठी. फुलांचा हार हा आयुष्यात सुवास आणि रंग भरावेत म्हणून. तांब्याचा कलश हा उलटा ठेवला जातो, ज्याला आपण कळस म्हणतो. तो ब्रह्मांडातून येणारी सात्विक ऊर्जा खेचून घेतो असे मानले जाते. गुढीपाडव्याला आपण कडुनिंबाचा प्रसाद खातो, पण का? फक्त परंपरा म्हणून का? तर नाही. चैत्र महिन्यात वसंत ऋतू सुरू होतो. थंडी संपून उष्णता वाढते, ज्यामुळे शरीरात पित्त आणि कफ वाढतो. कडुनिंब हा नैसर्गिकरित्या रक्त शुद्ध करतो आणि उष्णता कमी करतो. वर्षभर आपल्याला त्वचा विकार किंवा पोटाचे विकार होऊ नयेत यासाठी हा नैसर्गिक डोस आहे. आपल्याकडे म्हण आहे, कडू आहे पण गुणकारी आहे. आयुष्यातील जेव्हा कठीण प्रसंग येतात, तेव्हाच आपण अधिक खंबीर बनतो. हाच धडा हा प्रसाद आपल्याला देतो. गुढीपाडवा म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त. या दिवशी नवीन कामाचा श्री गणेशा केला जातो. अनेक व्यापारी आपले नवीन हिशोबाची वही, खाते ह्याच दिवशी सुरू करतात. सोने, घर किंवा गाडी घेण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो, कारण ह्या दिवशी सुरू केलेल्या कामात यश मिळण्याची शक्यता जास्त असते असे मानले जाते. जर तुम्ही एखादा नवीन व्यवसाय किंवा यूट्यूब चॅनल सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ह्यापेक्षा चांगला मुहूर्त असूच शकत नाही. आता वळूयात सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे जेवण. गुढीपाडव्याला महाराष्ट्रात श्रीखंड पुरीचा बेत केला जातो. काही ठिकाणी पुरणपोळीसुद्धा केली जाते. सण म्हणजे एकत्र येणे. एकत्र बसून जेवताना कुटुंबातील नातेसंबंध अधिक घट्ट होतात. वर्षाच्या पहिल्या दिवशी घरात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असणं खूप गरजेचं आहे. गुढीपाडवा हा केवळ सण नाही, तर तो स्वतःला पुन्हा एकदा रिसेट करण्याची संधी आहे. जशी आपण गुढी उभारतो, तसंच नवीन उत्साहाने आपल्या मनातील जुने नकारात्मक विचार काढून टाकूयात. या गुढीपाडव्याला एक संकल्प करा. केवळ स्वप्न पाहू नका, तर ती पूर्ण करण्यासाठी एक सिस्टीम तयार करा. शिस्त पाळा आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुमच्या घरी गुढीपाडवा कसा साजरा केला जातो? कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मराठमोळ्या बांधवांसोबत तो शेअर करायला विसरू नका आणि लाईक करायलाही. अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पूजा अँड हृदय व्लॉग या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.